करकम ग्रामस्थांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अयोध्या श्रीराम मंदिर अक्षता कलश शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं। श्रीराम मंदिर सोमवार पेठेतून ह्या शोभायात्रेस सुरुवात झाली। सुरुवातीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवस्थानचे विश्वस्त निरंजननाथजी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, उपसरपंच आदिनाथ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य राहुल पूर्वत, योगेश कुलकर्णी, दंडेसर, मिलिंद उकरंडे, ज्ञानेश्वर दुधाणे, मनोज पवार, निखिल व्यवहारे, बालाजी पवार, आकाश धोत्रे, अजय जाधव, उमेश बागडे, तुकाराम माने, श्रीकांत आरोळे, विजय भागवत, प्रभाकर रसाळ, राजेंद्र करपे, सचिन शिंदे आणि सर्व करकमकर मान्यवर मंडळी यांच्या शुभ हस्ते श्री प्रभू रामरायाच्या मूर्तीचे व कलशाचे पूजन व आरती करून कलश शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। या शोभायात्रेत विशेष म्हणजे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमंत रामाचा सजीव देखावा सादर करण्यात आला होता। तसेच बग्गेमध्ये अक्षता कलश ठेवून सर्व करकमकरांसाठी दर्शनासाठी आणला गेला होता। तसेच संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर सोमवार पेठ, काळा मारुती, इंदिरानगर, मोडनीम चौक, बस स्टँड, मसोबा, शुक्रवार पेठ, धाकटी वेस, विठ्ठल मंदिर, बाजारतळीतून टाळ मृदुंगाच्या गजरात परत श्रीराम मंदिरात आगमन होत असताना ठिकठिकाणी कलशाचे स्वागत आणि पूजन करण्यासाठी करकमकरांनी अलोट गर्दी केली होती। शेवटी आरती करून आणि दंडेसरांनी या अक्षता कलश शोभायात्रेची माहिती देऊन अक्षता कलश शोभायात्रेची सांगता उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सर्व करकमकर नगरी रामनामाच्या गजरात दुमदुमून गेली होती। ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी RSSचे सर्व पदाधिकारी, बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते, श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेत शोभायात्रा यशस्वी केली। तसेच 22 जानेवारी या श्रीराम अयोध्या मंदिराच्या उद्घाटन प्रसंगीही श्रीराम मंदिर सोमवार पेठ येथे श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीनं विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक मिलिंद उकरंडे, अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे, सचिव विजय भागवत यांच्या वतीने करण्यात आले आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।